हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदर असं पायदान तयार करणार आहोत जुने पुराण्या कपड्यांपासून। बघा, माझ्याकडे खूप जुने पुराणे बनेल्स असलेले होते माझ्या मुलाचे, तर मी त्याचा वापर करणार आहे। तुमच्याकडे जुने पुराणे काही असेल, म्हणजे कपडे घ्या, बेडशीट घ्या, उशीच्या खोळी घ्या, गाऊन घ्या, परकर घ्या, काही असेल जुने पुराणे कपडे, तर त्याचं आपण खूप सुंदरसं पायदान तयार करू शकतो। तर बघा, मी एक वेस्ट कपडा घेतलेला आहे। तुम्ही चौकोनी आकारामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही कपडा घेऊ शकतात किंवा बेडशीट घेऊ शकतात। माझ्याकडे बेडशीट सुद्धा होती, तर मी बेडशीट घेतलेली आहे। बघा, बेडशीट चौकोनी आकारामध्ये आहे, पण छोटी आहे, थोडं कट बेडशीटचा, आणि जे मेन कापड आहे ते थोडं जास्त आहे। तर बघा, हे जे जुने पुराणे जे बनेल होते, त्याचं मी काय करणार आहे, जे वेस्ट जे म्हणजे ते आपलं हँडल आहे ना वरचं, जो बंद, त्याला मी कट करून टाकणार आहे। आणि जो रफ बाजू आहे, कडक बाजू आहे, ते सुद्धा मी कापून टाकणार आहे, म्हणजे काढून टाकणार आहे। तर बघा, आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। बनेल व्यवस्थित फक्त आपल्याला चौकोनी आकारामध्ये असे बनेल घ्यायचे आहे। बघा, मी सगळे जे बनेल होते सगळ्यांना मी कट करून घेत आहे। तर कट झाल्यानंतर बघा, आपल्याला हा मेन कापड घ्यायचा आहे। बघा, माझी ही बेडशीट होती, खराब झालेली होती, तर त्याचा मी भाग घेतलेला आहे एक चौकोनी आकारामध्ये 23 गुणिले 18 इंच। तर असा हा मी एक कापड घेतलेला आहे। त्याच्यावर आपल्याला हे सगळे जे बनेल होते मी एक रचणार आहे, म्हणजे सगळं आपल्याला रचायचे आहे। बघा, तुम्ही काहीही घेऊ शकतात, मी तुम्हाला सांगितल्यानुसार तुम्ही खूप काही घेऊ शकता। जुने पुराणे कपडे, जुने पुराणे साड्या, काही घेऊ शकतात, ज्याचा आपण सुंदरसं पायदानासाठी वापर करू शकतो। तर बघा, मी सगळे हे जे बनेल आहे एकमेकांवर असे ठेवून घेणार आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे, जो याचा मेन जो भाग आहे सफेद रंगाचा जो रेगा, त्याचा भाग तो असा व्यवस्थितपणे ठेवून घेणार आहे सरळमध्ये। तर बघा, हा माझा जो मेन अस्तर आहे ते थोडं जास्त होतं, आणि लायनिंगचा जो कपडा होता तो छोटा होता, तर मी लायनिंगनुसारच कट करणार आहे। तर बघा, मी 25 गुणिले 20 इंचाचा असा मी हा मोठा भाग घेतलेला आहे। तर हे मी काय करणार आहे, आता ह्याला मी पलटी मारून घेते। बघा, हा जो मेन भाग होता छोटासा खाली जे बेडशीट आहे त्याचा, मी त्याच्यानुसारच बाकीचं कट करणार आहे। आणि खडूच्या साह्याने याला मी असं लायनिंग शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे गोल गोल आकार आधी मी खडूच्या साह्याने रेषा मारून घेते, म्हणजे आपली जी शिलाई आहे ती अशी सेम येईल। बघा, अशा पद्धतीने पूर्ण जे आहे त्याला राऊंड जशी जिलेबी बनवतो त्यानुसार आपण रेषा मारून घ्यायची आहे आणि पिनअप करून घ्यायची आहे। पिनअप केल्यानंतर बघा, मी सगळीकडे पिनअप करून घेते, कारण की आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। तर आपलं हे जे बेड्स आपण जे मध्ये ठेवलेलं अस्तर आहे ते निष्ठू नये, घालू नये, जागेवरनं जाऊ नये, ते निष्ठू नये, त्याच्यामुळे आपल्याला त्याला पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप केल्याने काय होतं की आपण जे शिलाई मारतो ते व्यवस्थितपणे येते आणि आपला हा कपडा निष्ठत नाही। तर बघा, मी सगळीकडे पिनअप करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर मी काय करणार आहे, तर बघा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी व्यवस्थितपणे मध्यभागी हे शिलाई मशीन घेणार आहे। ठीक, आपला जो गोल सर्कल मध्ये होता तिथून, आणि तिथून मी सरळ अशी गोल गोल आकारामध्ये शिलाई मारत जाणार आहे। जसे आपली चकली आपण बनवतो, जिलेबी बनवतो, अशा पद्धतीने फक्त आपल्याला शिलाई मारत चालायची आहे, हळू 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 हळू। काही जास्त घाई करायची नाही आहे, सावकाशपणे आपल्याला फक्त गोल गोल हात फिरवत चालायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थितपणे सरळ शिलाई मारायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थितपणे शिलाई अशी मारत चालायचं आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला व्यवस्थितपणे कपडा असं धरून घ्यायचा आहे, सरळ करत चालायचं आहे आणि सगळीकडे त्याला व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। बघा, मी खाली अस्तराला घेतलेलं आहे, तुम्ही मेन पासून घेऊ शकतात, कारण की मी ते सफेद त्याच्यावर मला दिसत नव्हतं, ते खूप शाईन करत होतं, चमकत होतं, म्हणून मी जे अस्तर आहे तिथूनच सुरुवात केलेली आहे। तर सुरुवातीला तुम्ही जे मेन कापड आहे तिथूनच शिलाई मारायला सुरुवात करा। ते मला दिसत नव्हतं, शायनिंग करत होतं, चमकायचं,
त्याच्यामुळे मी काय केलं आहे की जो अस्तर आहे खालचा तिथून सुरुवात केलेला आहे राऊंड मारायला शिलाई द्यायला. तुम्ही वरची जी खालची जी बाजू होती आपली रेगळे तिथूनच तुम्ही शिलाई करायला सुरुवात करा. आणि बघा मी पूर्ण गोल आकारामध्ये अशी शिलाई देऊन घेतलेली आहे. थोडंसं एक्स्ट्रा राहून गेलं होतं, इथे पूर्ण मी शिलाई मारून घेतली आणि इथे थोडंसं बाकी होतं ते इथे मी पूर्ण याला शिलाई मारून घेत आहे. बघा अशा पद्धतीने आपण सगळीकडे अशी व्यवस्थितपणे पूर्ण याला शिलाई मारायची आहे. आपली शिलाई मारून झालेली आहे. आता मी काय करणार आहे की तुम्ही बघू शकता की आपले राऊंड अशी शिलाई मारलेली आहे. तर हे थोडं चमकत होतं म्हणून मी खालची जी बाजू आहे तिथून शिलाई मारलेली होती. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या पिना आहे आपण लावलेल्या त्या काढून घेऊया आणि एक्स्ट्राचं जे आहे जे साईडचं जे आहे ते कट करून घेऊया. आणि बघा मी इथे थोडासा हलकासा गोल आकार देत आहे. तुम्ही वाटलंच आधीच गोल आकार देऊन त्याच्यात कापड ठेवून शिलाई करू शकतात. तुम्ही नंतर गोल आकार देत आहे. वाटलंच तुम्हाला गोल आकार नसेल द्यायचा तर तुम्ही चौकनीमध्ये सुद्धा तुम्ही त्याला ठेवू शकता. बघा हे बंद होते, इथे थोडंसं कडकपणा होता, त्याला कापायला थोडा टाईम लागतो आणि तिथे थोडासा जाडपणा आलेला होता. बघा मी गोल आकारामध्ये थोडंसं कट करून घेतलेलं आहे. आपलं हे असं दिसत आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बघा हे जे मी पिनअप केले होते मी त्या पिनअप काढून घेते. त्याच्यानंतर मी एक याला पायपिंग करण्यासाठी एक काळ्या रंगाची पायपिंग घेतलेली आहे, कारण की आपल्याला मॅच करायचं आहे थोडंसं. बघा कोणतीही गोष्ट बनवायच्या आधी थोडीशी एकमेकांना मॅच झालं तर खूप छान दिसतं. तर बघा मी 3 याची जी पायपिंग करण्यासाठी जो कापड घेतलेला आहे काळ्या रंगाचे मी पूर्ण जे गोल आकार आहे त्याच्या मोजून मी अशी पट्टी कट केलेली आहे 3 इंचाची. तर बघा अशा पद्धतीने ही मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. पूर्ण आपल्याला अशी ठेवून शिलाई मारायची आहे. चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते कशा पद्धतीमध्ये. नंतर आपल्याला असं पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा नंतर अशी पायपिंग करून घ्यायची आहे. चला मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते. बघा या ठिकाणी आपल्याला वरती ठेवायचे आहे आणि आधी मी नाही थोडंसं शिलाई मारून घेते आणि शिलाई मारल्यानंतर अशी सरळ आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे ठेवून पूर्ण हा जो गोल राऊंड आहे तिथे आपल्याला अशी ही पट्टी जोडून घ्यायची आहे. तर पूर्ण जो राऊंड आहे त्याला ही पट्टी अशी व्यवस्थितपणे जोडून घ्यायची आहे. तुमच्याकडे काळ्या रंगाची पट्टी नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाची पट्टी जोडू शकतात, कारण की माझ्याकडे मी बॅग बनवला होता मकर संक्रांती स्पेशल बॅगी, त्याच्यासाठी मी हा काळा कपडा आणलेला होता. त्याच्याकडे माझ्याकडे भरपूर हा उरलेला होता. तर मी हे सगळे तुकडे ना एकमेकांना जोडून ही पट्टी तयार केली होती. तर बघा तुमच्याकडे समजा पट्टी नसेल तर तुम्ही फॉल बी घेऊ शकता. जुने पुराणे जे फॉल असतात, कारण की फॉलचा कपडा बी चांगला असतो. जुने पुराणे कपडे असतात त्याचाही कपडा छान असतो. तर फक्त आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला आणि पायपिंग करून घ्यायची आहे खूप साध्या आणि सोपी पद्धतीमध्ये. बघा पूर्ण याला आपली ही पट्टी जोडून झालेली आहे. आता आपण त्याला सरळ करून घेऊया. सरळ केल्यानंतर असं व्यवस्थितपणे सरळ करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला त्याची पायपिंग करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि अशी ही फोल्ड करून अशी आपल्याला पूर्ण याला पायपिंग करून घ्यायची आहे. अशी पूर्ण ही जशी आपण पट्टी जोडलेली होती तेवढ्या पूर्ण पट्टीला पायपिंग करून घ्यायची आहे.
आपली पूर्ण जी पायपिंग तयार झालेली आहे. आता ही पायपिंग आपण तयार करून घेतलेली आहे पूर्ण. तर बघा असं हिचं फायनल लुक दिसत आहे. मी तुम्हाला परत छानपैकी दाखवून देते. तर बघा किती सुंदर हा फायनल लुक दिसत आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता की वेस्ट जे बनेल आहे फेकण्यापेक्षा आपण एक सुंदरचं त्याचा आपण पायदान तयार केलेला आहे. तर बघा वेस्ट जे आणि हे पायदान आपण धुवू शकतो कारण की आपण वॉशेबल तयार केलेला आहे. आणि खूप सुंदरसा हा पायदान तयार झालेला आहे. ते म्हणतात ना की शून्य किमतीने म्हणजे पैसे न खर्च करता जास्त आपण घरगुती मटेरियलने असे छानपैकी बॅगी तयार पायदान तयार केलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणीबरोबर शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत. हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तर बघूया आपण एका पेपरपासून खूप सुंदरसं पायदान तयार करणार आहोत. जे बी घरामधले जे वेस्ट जे ब्लाऊज पीस असतात त्याच्यापासून, ज्यांना तुम्ही वापरतच नाही, जे सिलिकॉनचे ब्लाऊज पीस आहेत त्याच्यापासून आपण खूप सुंदरसं DIY तयार करणार आहोत. तर बघा मी एक पेपरचा तुकडा घेतलेला आहे. त्याचं मी तुम्हाला माप दाखवून देते. तर ते स्क्रीनवर तुम्ही माप बघू शकतात. आणि या तुकड्याला मी असं फोल्ड केलेलं आहे. फोल्ड केल्यानंतर बघा ही आपली बंद बाजू झाली आणि तिची जी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी 2 इंचाचं माप घ्यायचं आहे. तर मी 1 मिनिट मी पेन घेतला नव्हता, मी चॉक घेते. तर बघा 2 इंचाचं मी माप घेत आहे. त्याच्यानंतर वरतून आपल्याला इथे 7 इंचाचं किंवा या ठिकाणी 7 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही 7 घेऊ शकतात किंवा 6 घेतली तरी चालतं. तर मी 7 इंचाचं घेतलेलं आहे. परत मी आडवा हे माप घेऊन घेतलेलं आहे आणि हे मी 5.5 इंचाचं किंवा 5 इंचाचं मार्किंग करून घेत आहे. बघा आणि या ठिकाणी आपल्याला एक छोटासा असा गोल वर्तुळ काढायचा आहे, जो आपण पानाचा आकार म्हणून बनवतो तसा, किंवा एक वेगळा काहीतरी आकार तुम्ही देऊ शकतात. तर मी असं गोल आकाराचा एक पानाचा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि आता याला आपण कट करून घेऊया. बघा मी कट करून घेतलेला आहे. तर बघा हा आपला एक छोटासा पानाचा आकार तयार झालेला आहे. तर वाटलंच तुम्ही त्यानुसार असे मी एकूण 7-8 जे पेज आहे म्हणजे आपलं गव्हाच्या गोणीचे जे तुकडे होते माझ्याकडे उरलेले, मी त्याचे सगळे वेगवेगळे तुकडे असे 7 बनवून घेतलेले होते. त्याच्यानंतर बघा असे सिलिकॉनचे ब्लाऊज पीस माझ्याकडे खूप पडलेले होते. व्हिडिओ शूट झाल्यानंतर जे अर्धे तुकडे उरतात ते मी तसेच जपून ठेवलेले होते. आणि ह्या तुकड्यापासून आपण हे जे आपण गव्हाचे तुकडे बनवलेले होते त्याला आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे काही मी अशा जे शाळेचे जे कपडे होते ना कडक, त्याच्यापासून मी काही पिशव्या बनवलेल्या होत्या आणि पिशव्या बनवूनंतर काही तुकडे असे उरलेले होते. तर दिवाळीच्या दरम्यान मी ही साफसफाई करताना मला हे तुकडे दिसले. तर चला म्हटले काहीतरी करूया, फेकण्यापेक्षा काहीतरी बनवूनच दाखवू. तर बघा खाली मी एक जाड कपडा ठेवला आहे. नंतर गव्हाची गोणी ठेवलेली आहे. आणि हे जे सिलिकॉनचा ब्लाऊज पीस होता ते मी डबल करून घेतलेला आहे, कारण की तो पातळ असतो म्हणून मी डबल करून घेतलेला आहे. आणि याला शिलाई मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात. शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं मी कट करते. आणि कट केल्यानंतर बघा याला तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे. माझ्या पायपिंग करण्यासाठी हे 3 वस्तू आहे. एक ऑरेंज कलर आहे, निळा रंग आहे, पिंक कलर आहे. तर मी याच्यातून एक निवडून घेईल आणि याची मी पायपिंग करून घेईल. तर पायपिंग कशी करायची आहे, तुम्ही अशी याच्या 2-2 पट्ट्या करून, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे पायपिंग करणं. तर तरी मी तुम्हाला दाखवते की अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा मी पायपिंग केल्यानंतर हे बनवलेले होते. या आपल्या एकूण 7 कळ्या झालेल्या आहे. आणि बघा मी सगळीकडे पायपिंग केलेली आहे आणि खालची जी बाजू आहे तिथे मी पायपिंग केलेली नाही आहे. एकूण ह्या 7 कळ्या आहे. आणि एक आपल्याला वर्तुळ घ्यायचं आहे. वर्तुळ मी मोठा घेतलेला आहे. मोठी डिश होती माझ्याकडे. तुम्ही टाळ डिश याच्या साहाय्याने एक वर्तुळ बनवून घ्यायचं आहे. तरी मी तुम्हाला माप दाखवून देते. तर बघा हे आपले एकूण 7 कळ्या झालेल्या आहे. कोणी 8 कळ्या जोडतं, तर मी 7 कळ्या जोडलेल्या आहे. त्याच्यानंतर ह्या कळ्या आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे. बघा मी सगळीकडे पायपिंग केली पण खाली केलेली नाही आहे, कारण की तिला वर्तुळ ठेवायचं आहे. बघा असे ठेवून आपल्याला पायपिंग करायची आहे, शिलाई मारायची आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही वाटलंच असं पिनअप करून घ्यायच्या. आणि पिनअप केल्यानंतर डायरेक्ट शिलाई मशीनवर फक्त शिलाई मारत चालायची आहे. खूप सोपं आहे बनवणं बी
आणि कोणालाही बनवता येईल. फक्त ही जे वेस्ट जे माझ्याकडे कपडे पडलेले होते मी त्याचाच वापर केलेला आहे. तुम्ही वाटलंच घरामध्ये जे जुने पुराणे टॉवेल गाऊन कपडे असतील त्याचा तुम्ही वापर करू शकतात. तर बघा असे मी पिनअप करून घेतलेलं आहे आणि पिनअप केल्यानंतर इथे आपल्याला सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे. अगदी सोपं आहे. फक्त आपल्याला इथे शिलाई व्यवस्थित ठेवून अर्धवट शिलाई कंप्लीट करायची आहे. तर बघा या ठिकाणी मी शिलाई मारून घेतलेली आहे. सगळ्या जे आपले जे कळ्या होत्या 7 कळ्या सगळ्या 7ही कळ्यांना मी शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर बघा हा वर्तुळ घेतलेला आहे आणि वर्तुळ असा ठेवून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही शिलाई मारू शकतात. पण त्याच्या आधी तुम्हाला या वर्तुळाला पिनअप करून घ्यायचं आहे. तर मी आधी अशा जे पिना असतात मार्केटमध्ये भेटलेले मी त्याने पिनअप करून घेतल्या. कारण की वर्तुळ जोडताना मागे पुढे होऊ नये म्हणून पिनअप आधी करून घ्यायचं. नंतर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे. तर तुम्ही बघू शकता ती शिलाई मारल्यानंतर इतकं सुंदर हे दिसत होतं. जसं व्हिडिओमध्ये दिसतं ना त्याच्यापेक्षाही भारी दिसत होतं. आणि मी तुम्हाला थोडंसं झूम मोठं करून बी दाखवते. तर 1 मिनटं. तर बघा फक्त आपण जुन्या पुराण्या कपड्यापासून बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.